मांडवा झोपडपट्टीमध्ये राहणारा 20 वर्षीय युवक शोभानगर येथे आपल्या मित्राला भेटायला आला। तेथील पाणठेल्यावर दोघे बोलत असताना तिघांनी अचानक धाव घेऊन तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार केले। रोहित रतन पाल असं या युवकाचं नाव आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहितला दवाखान्यात नेण्यात आलं, तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या हल्ल्याच्या मागे काय कारण असावं याचा पोलीस तपास करत आहेत। एसीपी अरुण पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत। नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। शुक्रवारी सकाळी 10 वाजताची ही घटना आहे। जुन्या वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती आहे। शुक्रवारी सकाळी 10 वाजता रोहित रतन पाल या मांडवा झोपडपट्टीत राहणाऱ्या 20 वर्षीय युवकाचा निर्घृण खून करण्यात आला। रोहित पाल हा आपल्या मित्राला भेटायला आला होता। शोभानगर येथील पाणठेल्यावर दोघे बसले असताना तिघा जणांनी अचानक येऊन रोहितवर प्राणघातक हल्ला केला। तीक्ष्ण शस्त्राने सपासप रोहितवर वार केले। रोहित रक्ताच्या थारोळ्यात पडला असता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। शोभानगरच्या मुख्य रस्त्यावर ही थरारक घटना घडली। एसीपी अरुण पाटील घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली। जुन्या वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची सूत्रांची माहिती आहे।